अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात रंगीबिरंगी दिवे, सुंदर रांगोळ्या, फटाक्यांचा आवाज आणि गोडधोड पदार्थांचा सुगंध. हा सण आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण आहे, कारण तो केवळ आनंद आणि प्रकाशाचा प्रतीक नसून धन, सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात आणणारा आहे. भारतातील प्रत्येक घरात दिवाळी म्हणजे फक्त उत्सव नाही, तर तो आपली परंपरा आहे. प्रत्येक दिवाळी वेगळा धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. आपले पूर्वज नेहमी म्हणायचे की या दिवसात केलेले काही छोटे उपाय आयुष्यभर धन, सुख आणि समाधान देतात. आपल्यापैकी अनेकजण विचारतात, दिवाळीत असे कोणते खास उपाय करावेत ज्यामुळे धनलाभ होईल, घरातील अडथळे दूर होतील आणि लक्ष्मी मातेची कृपा नेहमी राहील. आज मी तुम्हाला अगदी सोप्या आणि परंपरेतून आलेल्या काही उपायांची माहिती देणार आहे. जे उपाय तुम्ही घरबसल्या करू शकता. त्यासाठी फार खर्च नाही, फार वेळ नाही, पण त्यांचा परिणाम मात्र फार मोठा आहे. चला तर मग जाणून घेऊया दिवाळीच्या प्रत्येक दिवशी कोणते उपाय करायचे आणि संपूर्ण दिवाळीत आणखीन कोणते खास तोटके करता येतील जेणेकरून धन स्वतःहून तुमच्या घरी येईल. सर्व स्वामी भक्तांना विनंती आहे की व्हिडिओ सुरू करायच्या आधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण सुरू करूया. दिवाळीचा सगळ्यात पहिला दिवस म्हणजे वसुबारस व धनत्रयोदशीचे उपाय आपण पाहूया. या दिवशी गायला गूळ आणि हरभरा खाऊ घालावा. गायीला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि त्यामुळे धन वाढतं. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं, पण ते शक्य नसेल तर तांबे, पितळ, स्टीलची वस्तू घ्या, त्यामुळे घरात समृद्धी नांदते. या दिवशी कुबेर पूजन केल्याने धनसंपत्ती वाढते. तिजोरीत लाल कपड्यात बांधलेली 11 किंवा 21 नाणी ठेवा आणि ती लक्ष्मीसमोर अर्पण करा. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी उठण्याने स्नान करणे आवश्यक आहे. पाण्यात थोडं गंगाजळ, हळद आणि तिळाचं तेल टाकल्यास शरीरातील आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरातील कोपऱ्यात मिठाचा एक छोटासा ढीग ठेवावा. दुसऱ्या दिवशी तो मीठ घराबाहेर टाकावा. हे घरातील वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतं. या दिवशी दीपदान विशेष महत्त्वाचे आहे. देवघरात तुळशीपुढे व घराच्या प्रवेशद्वारावर नक्की दिवा लावावा. तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. दिवाळीतील हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. घर स्वच्छ ठेवून मुख्य दारावर स्वस्तिक, कमळ आणि लक्ष्मीचे पाय काढा. पूजेत लाल वस्त्र, कमळ फूल आणि चांदीची नाणी ठेवावी. ओम श्रीं महालक्ष्मी नमः हा मंत्राचा 108 वेळा जप करा. लक्ष्मीपूजेनंतर प्रत्येक खोलीत दिवे ठेवावेत. त्यामुळे अंधार घरात राहत नाही आणि नकारात्मक शक्ती दूर होतात. तिजोरीत ठेवलेली नाणी आणि नोटा पूजन करून त्यावर फुलं व अक्षता वाहा. त्यामुळे पैसा कधीच अडकत नाही. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणते खास उपाय करावेत यासाठी मी अजून एक व्हिडिओ टाकलेला आहे. माझी विनंती आहे की आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो बघावा. दीपावलीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवशी पती पत्नीची एकमेकांना ओवाळल्याने घरात ऐक्य वाढतं आणि स्थिर लक्ष्मी नांदते. घरात नवीन झाडू खरेदी करून देवघरात ठेवावा. त्यानंतर त्या झाडूचा वापर केल्याने कर्ज कमी होण्यास मदत होते. गरिबांना अन्न, वस्त्र दान देणे हे दिवाळीत खूप शुभ मानले जाते. दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाईदूज, ज्याला आपण भाऊबीजसुद्धा म्हणतो. बहिणीने भावाला ओवाळल्याने केवळ नात्यातील प्रेम वाढत नाही, तर दोघांच्याही घरी समृद्धी टिकून राहते. या दिवशी बहिणीने स्वतःच्या घरात दिवा लावून लक्ष्मीची प्रार्थना केली तर तिच्या भावाचं आयुष्य धन्य होतं, असा समज आहे. आता संपूर्ण दिवाळीमध्ये करायचे काही विशेष उपाय आहे का? दररोज सायंकाळी तुळशीपुढे तुपाचा दिवा लावावा. घराच्या मुख्य दरवाजाजवळ 2 दिवे नक्की लावा, एक तेलाचा आणि एक तुपाचा. झाडू नेहमी उभा नका ठेवू, तो उलटा ठेवावा, कारण झाडूला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. रात्री झाडू लावणं टाळावं.
ईशान्य कोपऱ्यात तांब्यात पाणी भरून ठेवावं, त्यात गंगाजळ आणि नाणं टाकावं. यामुळे धनप्रवाह घराकडे वळतो. पैशाच्या पेटीत दरवर्षी नवीन लाल कपड्यात 5, 11 किंवा 21 नाणी बांधून ठेवावी. रात्री जेवण झालं की भांडे लगेच धुवावे. खरकटे भांडे घरात ठेवू नये. रात्री झोपताना गॅस ओटा स्वच्छ पुसून घ्यावा आणि तिथे ओम महालक्ष्मी नमः, ओम सरस्वती नमः आणि ओम गणपते नमः असे 3 मंत्र रांगोळीने लिहून त्यावर हळद कुंकू टाकावे. याने लक्ष्मीची विशेष कृपा नांदते. घरामध्ये लहान मुलांवरती गणपतीचा आशीर्वाद राहतो व त्या घरामध्ये धनाला, सुखसमृद्धीला व विद्याला कधीच अडचण येत नाही. त्या घराची उन्नती नेहमी होत राहते. भक्तांनो, दिवाळी हा केवळ उत्सव नाही तर तो आपल्या नवीन ऊर्जा देणारा पर्व आहे. दिवाळीत केलेले हे छोटे उपाय आपल्या मनाला आणि घराला सकारात्मक ऊर्जा देतात. लक्षात ठेवा, लक्ष्मी माता फक्त त्या घरी वास करते जे घर स्वच्छ, आनंदी, दानधर्म करणारे असते. म्हणून दिवाळीत घराची स्वच्छता, देवपूजा, दानधर्म आणि या छोट्या परंपरा पाळणे खूप महत्त्वाचे आहे. हे उपाय केल्याने केवळ पैसा आणि धन वाढत नाही तर घरातील शांतता, ऐक्य आणि समाधानही वाढतं. कारण खरी समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही तर आनंदी आणि सुखी घर हेच खरं धन आहे. मला विश्वास आहे की या वर्षीची दिवाळी तुमच्यासाठी खूपच शुभ, सुखदायी आणि समृद्धीची ठरेल. तर हे होते दिवाळीचे खास उपाय. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपणास आणि आपल्या परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.